कोणाची इतरांची लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली, हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो. आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते. एकसंघ स्वरूपात 27 होते, 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो. आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता आणि उलटपक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानी शोधता आलं असतं. तुम्ही काँग्रेसला असं म्हटलं होतं की सत्ता मिळाली नाही याची काँग्रेसला लाज वाटली नाही बघा, त्याला सपकाळांचं प्रत्युत्तर तुम्हाला असं आहे की इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपुरात लाज कुणी घालवली हे तपासणं महत्वाचं आहे. हो, ती बघा, हर्षवर्धन सकपाळ जे बोललेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. आमचे मित्र आहेत ते. शेवटच्या मिनिटापर्यंत तुमच्या 2 गटामध्ये एक वाक्यता का झाली नाही आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी जास्त होती उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी जास्त होती. तुमच्या पक्षातले 2 गट ज्या टोकाच्या भूमिका घेऊन तिथे उपस्थित होते ते तुम्ही या राज्याचे पक्षाचे प्रमुख आहात ना. मी याविषयी राहुलजीशी बोललेलो आहे आणि वेणुगोपाल यांच्याशी बोललेलो आहे. ही जबाबदारी नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांची आहे की उद्धवजी आमचं आता एकवाक्यता झालेली आहे आणि आपल्याला आता एकत्रित पुढे जायचं आहे चंद्रपूरला आणि उद्धवजींची तयारी होती. तुम्ही काय सांगताय आम्हाला? राजकारणामध्ये आमचीही काळ्याचे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे किंवा झालेली आहे. पुढे मग काय झालं?